नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात CNG वारी. आज आपण निघालो आहोत 2 दिवसाच्या छोट्या पण खूपच खास ट्रिपला, जुन्नर आणि शिवनेरी किल्ल्यावर. सुरुवात करतोय बदलापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यापासून. महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या स्वराज्य संस्थापकांचा जयघोष करत आपली यात्रा सुरू. आता आपण जातोय दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या अंडरपासमधून. हे बदलापूरमधील एक अंडरपास आहे. महाराष्ट्रातले हे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पाहताना नेहमीच भारीच वाटते. माझ्या राईटला जे तुम्ही बघत आहे हे आहे मुळगावमधील खंडोबा मंदिर. शांत, साधं आणि दिवसभर प्रवासासाठी चांगली सुरुवात. आजचा हा प्रवास आम्ही बदलापूरवरून स्टार्ट करत आहे. बदलापूर म्हसा रोडने पुढे जाणार आहोत. त्यानंतर पुढे कर्जत मुरबाड जो रोड आहे त्याला आम्ही कनेक्ट करणार आहोत आणि मग थेट कल्याण माळशेज घाटचा जो रोड आहे त्यालाच अहिल्यानगर रोड सुद्धा म्हणतात. त्या रोडवर आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. म्हणजे अहिल्यानगर रोड मार्गे जुन्नरकडे जाणार आहोत. अजून एक गोष्ट की आम्ही जो रिटर्नचा प्रवास या रोडने नाही करणार. रिटर्नचा प्रवास जो असणार आहे आमचा वाया चाकण पुणे मार्गे असणार आहे. मित्रांनो, सध्या जो माळशेज घाट कल्याण माळशेज घाट जो रोड आहे त्यामध्ये जरा कन्स्ट्रक्शनचं वर्क चालू आहे. रोड वायडनिंगचं प्रोजेक्टमुळे सध्या तरी या रोडची कंडिशन खूप वाईट आहे. सध्या तुम्ही बघू शकता पुढे एकदमच ऑफ रोडिंग झाल्यासारखं वाटत आहे. एकदम हा रोड एकदमच म्हणजे पूर्ण खोदून ठेवलेला आहे आणि कन्स्ट्रक्शन जोरात सुरू आहे. त्यामुळे इथून ड्राईव्ह करणं जरासं अवघड जात आहे. आम्ही ऑलमोस्ट मागील 5-10 किलोमीटरपासून अशाच रोडवर आहोत. पण 5-10 किलोमीटर सोडले की पुढचा जो रस्ता आहे तो सुंदरच आहे. तर सध्या आपण पोहोचलेलो आहोत माळशेज घाटचे एंड, जो लास्ट व्ह्यू पॉईंट आहे तिथपर्यंत. कारण मी ऑलरेडी माळशेज घाटचे व्ह्यू पॉईंटचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. त्यामुळे मी माळशेज घाटचे व्ह्यू पॉईंट या व्हिडिओमध्ये नाही अपलोड केला आहे, कारण व्हिडिओची लेंथ ही खूप जास्त होऊन जाईल. जर तुम्हाला माळशेज घाटचे व्ह्यूज पॉईंट बघायचे असतील तर मी या आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघावा. इथे तुम्ही बघत आहात MTDC माळशेज घाट रिसॉर्ट माझ्या लेफ्टला. इथून पण खूप असे व्ह्यूज आपल्याला निसर्गाचे चांगले चांगले पाहायला भेटतात. पावसाळ्यामध्ये तर हे खूपच सुंदर दिसते. मी नक्कीच या स्पॉटला सुद्धा पावसाळ्यामध्ये एक ट्रिप प्लॅन करेल आणि इथलचे सुद्धा व्ह्यूज कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. अहमदनगर, अहिल्यानगर, पुणे. बोर्डवर नाव अजून चेंज झालेलं नाही. हे आहे माध पारगाव ब्रिज. इथून जाताना एकदमच सिनेमॅटिक फील येतो. आता आपण अहिल्यानगर रोड सोडून गणेश खिंड मार्गे कल्याण जुन्नर रोड पकडतोय. पुढे बघू शकता तुम्ही बोर्ड लागलेला आहे, लेण्याद्री, ओझर, पुणे, जुन्नर. सो यामध्ये 3 आपले डेस्टिनेशन म्हणजे पुन्हा आपला रिटर्नचा रोड वाया पुणे असणार आहे. सो आपण आज ओझर आणि शिवनेरी म्हणजे जे की जुन्नरमध्ये आहे तिथे चाललो आहे. हा जो रस्ता जातो तो अहमदनगरला जातो आणि हा आपला लेण्याद्री, ओझर आणि जुन्नर अहिल्यानगरला जातो तो रस्ता. गणेश खिंडचे रस्ते म्हणजे हिरवाई, डोंगर आणि खूप शांत वातावरण, आणि त्याचबरोबर शार्पिन टर्न्स किंवा नागमोळी रस्ते या रोडची खासियत आहे. म्हणूनच हा घाट बऱ्यापैकी स्टीप असल्यामुळेच मी आता कार CNG वरून पेट्रोल मोडवर टाकली आहे. कारण इंजनवर जास्त लोड नाही यायला पाहिजे आणि तसं पण आपल्याला काही 50-100 किलोमीटर नंतर गाडी पेट्रोलवर चालवली पाहिजे. तर मी जनरली असं काही डोंगराचा भाग वगैरे आला तर मी जनरली गाडीला पेट्रोलमध्ये स्विच करून टाकतो. त्यामुळे आपलं पेट्रोलमध्ये पण गाडीचं चालणं होऊन जातं आणि पॉवरचा पण काही इश्यू येत नाही. तसं पण मला CNG मध्ये कधी पॉवरलेस असं काही फील झालं नाही या गाडीमध्ये. पण जस्ट कीप इंजिन हेल्दी मी पेट्रोलवर सुद्धा कधी कधी गाडी स्विच करून टाकतो.
जसं की तुम्ही पुढे बघू शकता कारप्लेमध्ये मी दाखवत आहे रस्ते कसे नागमोडी रस्ते आहेत, अगदी वाकडे तिकडी वाट, पण चालवायला एकदम मजेशीर. आणि आता आपण पोहोचलो जुन्नरमध्ये, इतिहासाचं, संस्कृतीचं आणि लेण्यांचं प्राचीन नगर. इथे शिवनेरी किल्ला आणि इथंच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा झालेला आहे. आता आपण आलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. इथे पार्किंगचे 50 रुपये घेतले जातात, पार्किंग चार्जेस. टेक्निकली म्हणायला गेलं तर आम्हाला पार्किंग असं काही वेगळा स्पॉट भेटलेला नाही, म्हणजे रोडवरच पार्किंग करावी लागली. पण इथे शिवाई टेम्पल ट्रस्टच्या वतीने 50 रुपये घेतले जातात. आणि आता आपण सुरुवात करतोय शिवनेरी किल्ल्याची चढाई. सगळ्यात पहिला थांबा आहे महादरवाजा. शिवनेरीचा मुख्य दरवाजा, मजबूत दगडी बांधकाम आणि दोन्ही बाजूंना उंच कड्या. मजबूत सुरक्षेसाठी याची उभी रचना खास ठेवली आहे. इथूनच स्वराज्याचा इतिहास सुरू होतो. पुढे आहे गणेश दरवाजा. या दरवाजावर गणपतीचे कोरीव काम दिसते आणि इथून खालचा नजारा अप्रतिम दिसतो. बघा, इथून दिसणारा सुंदर परिसर, जुन्नरची हिरवाई आणि डोंगराची रूपं मनाला भुरळ घालतात. हा आहे पिराचा दरवाजा. नावाचा इतिहास अगदी स्पष्ट नाही, पण असे सांगतात की इथे प्राचीन काळी मुस्लिम फकीरांचा वावर होता. इथला बगीचा, मोठमोठी झाडे आणि शांत हवा अतिशय सुंदर. या गार्डनच्या बाजूला इथे जुन्या काळातील एक जातं दिसतं, पाहण्यासाठीचा महत्त्वाचा भाग. किल्ल्यावर स्वच्छतेचे खूप चांगले नियोजन आहे. जागोजागी डस्टबिन्स ठेवलेले दिसतात. हे बघून खूप चांगलं वाटतं.
काही प्राचीन पायऱ्या अजूनही दिसतात. त्या काळच्या बांधकामाची जाणीव इथे होते. हा आहे हत्ती दरवाजा. नावावरूनच कळते की अगदी मजबूत भक्कम असा प्रवेशद्वार. मोठ्या तोफा, साहित्य किंवा हत्ती आत बाहेर हलवण्यासाठी हा मार्ग वापरला जात असे. शिवनेरी किल्ला चढताना आपल्याला एका पॉईंटला 2 ऑप्शन भेटतात. एक तर जन्मस्थान आणि एक शिवाई मंदिर. आपल्याला दोन्हीमधून कुठे पण आपण चूज करू शकतो, पण आम्ही जनरली स्टार्टिंग शिवाई मंदिरापासून करतो. आम्ही सध्या शिवाई मंदिराकडे जात आहोत. हे आहे शिवाई देवी मंदिर. याच देवीच्या कृपेने शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव दिलं. शिवाई मंदिराचे दर्शन झाल्याच आपण इथे बाजूलाच असलेल्या बुद्धकालीन लेणी सुद्धा आपण बघायला जाऊ शकतो. तर आता आपण जातोय शिवनेरी लेण्यांकडे. ही लेणी अत्यंत प्राचीन. इथं बुद्ध कालखंडातील कोरीवकाम, स्तूप आणि काही छोट्या गुहा आहेत. एक गुहा थोडी कठीण आहे चढायला, पण मी तिकडे जाऊन आतलं दाखवलंय. तिथे एक छोटासा स्तूप आणि एक देऊळही दिसतं. या लेण्यांबद्दल किंवा इथल्या शिलालेखांबद्दल तुम्हाला अधिक माहिती असल्यास कमेंटमध्ये सांगा. आता आपण जातोय
त्या पवित्र स्थानाकडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ. रस्त्यात मेना दरवाजा, कुलूप दरवाजा आणि अजून एक जाता दिसते. इथून मी काही व्ह्यूज कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगर रांगा, किल्ल्यांची मजबूती आणि खाली पसरलेले जुन्नर हे तुम्ही या व्ह्यूजमधून बघू शकता. येथे आहे हमामखाना, त्या काळातील स्नानगृह, दगडी बांधकामाची उत्कृष्ट झलक. आणि आता आपण आलोय त्या ठिकाणी जिथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हे ठिकाण पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्थ प्लेस, जो एक्झॅक्ट जिथे बर्थ झालेला त्या लोकेशनची मी काही बाहेरून सुद्धा शॉट्स घेतलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. आणि इथून आपल्याला आतमध्ये सुद्धा जायला भेटतं. तर हे आतमधले दृश्य तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, स्टॅच्यू हे आपल्याला बघायला दिसतो. आणि आपण इथे असलेल्या वरच्या मजल्यावर सुद्धा जाऊ शकतो. हे सगळं बघून असं वाटतं की आपण इतिहास जणू आपल्याशी बोलतोय असं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं बर्थ प्लेस बघितल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. एक बदामी तलाव म्हणून एक तलाव आहे तिकडे, जे किल्ल्यातील महत्त्वाचं जलस्रोत स्थान आहे. आणि हे आहे कमानी मस्जिद, शिवनेरीचं बहुसांस्कृतिक इतिहास दाखवणारी जागा. आणि बाजूलाच आहे शिवालय, शिवभक्तांसाठी शांत आणि सुंदर ठिकाण. आणि शेवटचा पॉइंट आहे कडेलोट. शत्रूंना शिक्षा देण्यासाठी या ठिकाणचा उपयोग होत असे. किल्ल्याची सिरियस सुरक्षा व्यवस्था काय होती हे इथून कळतं. तर मित्रांनो, हा होता आपल्या ट्रिपचा पहिला भाग, शिवनेरी किल्ला दर्शन. पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत ओझर आणि लेण्याद्रीच्या असमंतातील 2 सुंदर गणपती मंदिरांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.